विजय वडेट्टीवारजी यांनी काहीतरी पत्रकार परिषद असताना आरोप केले होते की मंत्री प्रताप सरनाईक यांची 200 कोटीची जमीन मीरा भाईंदर मधील त्यांनी 3 कोटीला घेतलेली आहे आणि त्यामुळे काही मीडियाच्या लोकांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यात असंही सांगितलं की मी उद्या पत्रकार परिषद घेईन 11 वाजता आणि कागदपत्र मीडियाच्या समोर जाहीर करेल, परंतु मी सकाळपासून वाट बघत होतो, त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. बोलून दहिसर टोल नाक्यावर काही परत पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला की ही जमीन घोटाळ्याचं काय प्रकरण आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मीच जमीन शोधतोय बाबा, कुठली जमीन आहे 200 कोटी रुपयाची आणि त्याची किंमत मी 3 कोटी भरलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदर मध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही. परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे, जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा कोणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजतो. मी माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ह्या विषयावर बोललो आणि त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारे आरोप होते. शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जी काही वस्तुस्थिती आहे सांगणे मी माझं कर्तव्य समजतो. त्यांनी मला सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे. तर आरोप तर मंत्री म्हणून होतच राहतात, परंतु पुराव्यानिशी जर काही आरोप केले तर त्यावर चौकशी सुद्धा होते आणि चौकशीनंतर त्यामध्ये काय निर्णय आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात पक्षाचे प्रमुख. परंतु सकाळी 11 वाजताची पत्रकार परिषद होती, 12 वाजेपर्यंत झाली नाही. माझा दहिसर टोल नाक्यावर व्हिजिट होती आणि त्या व्हिजिट नंतर मी बघितलं की अजून पत्रकार परिषद होत नाही. काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की त्यांनी काही पत्रकार परिषद रद्द केलेली आहे, ते दुसऱ्या कार्यक्रमात बिझी आहेत. मी स्वतः त्यांना फोन केला की माझ्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत तर बाबा काय प्रकरण आहे नक्की ते. तर त्यांनी मला काही माहिती दिली किंवा हे असं मला कुणाकडनं तरी तुमच्याविषयी माहिती आली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं काल मी पत्रकार परिषदेमध्ये ते बोललो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी सून आहे, मोठी सून, त्या सुनेची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे जी शेकडो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जे शैक्षणिक आरक्षित भूखंड असतात शासनाचे त्यावर अतिक्रमण होणे आणि चांगल्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन शहरात यायला हव्या यासाठी काही निविदा प्रक्रिया राबवली आणि त्या निविदा प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला. त्यामध्ये माझ्या सुनेची एक संस्था होती आणि त्या संस्थेने त्यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर मीरा भाईंदर क्षेत्रातील एज्युकेशन पर्पज साठी आरक्षित जो भूखंड आहे त्यापैकी 8,025 चौरस मीटर, खरं तर विजय वडेट्टीवारांनी सांगितलं होतं 4 एकर कुठली तरी जमीन. तर जी 8,025 स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली. राज्य शासनाच्या निकषानुसार आणि जीआरनुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी 20% रक्कम ही भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते. जमीन काही कुठल्या संस्थेला मिळत नाही, जमीन ही शासनाचीच राहते. सातबारावर शासनाचंच नाव राहतं, पण कब्जे वहिवाटानं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या चांगल्या संस्था असेल त्यांना त्या शैक्षणिक कारणासाठी दिल्या जातात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.